वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या तासिकेमध्ये. टुडे वी आर गोइंग टू सी अवर सेकंड लेसन ऑफ सेकंड युनिट, हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन. दिस इज अ ब्युटिफुल स्टोरी ऑफ हाऊ we should overcome our difficulties, whether those difficulties are physical or mental. If we should prepare our mind to overcome that, then definitely we should win all the difficulties. This moral lesson we are going to take from this lesson. We are on page number 36. The name of our lesson is Helen Keller and Anne Sullivan. Helen Keller is a name of a girl and Anne Sullivan is a name of teacher of Helen Keller. This is a beautiful story of a girl, Helen Keller. Before starting the lesson, we will see the chit chat activity. Now, look at the first question of chit chat activity. What is your favorite school subject? Now, here in chit chat activities, we are going to see personal response questions. Each and every student's favorite subject is different. या चिटचॅट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे क्वेश्चन्स बघणार आहोत, ज्या ॲक्टिव्हिटीज आपण बघू, त्या सगळ्या पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित आहेत. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा आवडीचा विषय वेगळा असतो. आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज युअर फेवरेट स्कूल सब्जेक्ट? प्रत्येकाचा फेवरेट सब्जेक्ट जो असतो ना शाळेमध्ये, तो वेगळा वेगळा असतो. सपोज समबडी लाइक्स मराठी सब्जेक्ट, somebody likes computer, somebody likes maths, somebody loves English to learn. In this way, this is a self response question. प्रत्येकाचा आवडीचा विषय वेगळा असतो. ओके, our second question is, which subject do you find the most difficult? ओके, अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने, समजायच्या दृष्टीने कोणता विषय तुम्हाला जास्त कठीण वाटतो? हा सुद्धा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रत्येकाला स्वतःच्या आवडीनुसार, इंटरेस्टनुसार एखादा असा विषय असतो की थोडा जड जातो तो अभ्यासाला. अशा सब्जेक्टचा अभ्यास ना मित्रांनो थोडा जास्त करायचा असतो, तेव्हा तो डिफिकल्ट नाही वाटत. म्हणून प्रत्येकाने आज हा लेसन अभ्यासताना कोणता विषय कठीण जातो मला ते बघायचं आहे आणि त्याचा थोडा अभ्यास जास्त करायचा आहे. म्हणजे तो जो कठीण वाटणारा विषय ना, तो नंतर सोपा वाटायला लागतो. वी विल मूव्ह टुवर्ड्स आवर थर्ड क्वेश्चन. व्हॉट डू यू डू टू ट्राय टू अंडरस्टँड इट बेटर? इफ सपोज युअर डिफिकल्ट सब्जेक्ट इज मराठी or suppose Hindi, then what would you do to make it easier? एखादा विषय समजा तुम्हाला मराठी विषय कठीण वाटतोय, तुम्हाला इंग्लिश विषय कठीण वाटतोय, तुम्हाला सायन्स विषय कठीण वाटतोय, मग त्याला इझियर बनवायसाठी तुम्ही काय कराल? कोणते प्रयत्न कराल? डू यू टेक मोर लेसन्स फ्रॉम युअर टीचर? डू यू आस्क युअर डिफिकल्टीज टू युअर टीचर? डू यू आस्क युअर डिफिकल्टीज टू युअर फ्रेंड? और डू यू गूगल युअर डिफिकल्टीज? Google your difficulties. It means the things you don't know, you will try to get the information about that topic from the Google, from the internet. Internet सुद्धा गुरु आहे. Internet also is a teacher who gives us the information which we want. आपल्याला जी माहिती हवी असते ना मित्रांनो, ती आपल्याला या इंटरनेट गुरुकडनं मिळते, गुगल गुरुकडनं मिळते. म्हणून या गुगलला सुद्धा गुरु म्हटलेलं आहे. ओके, आता पुढे तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. सेकंड लास्ट आणि सेकंड, कॅन आय हेल्प यू टू अंडरस्टँड युअर डिफिकल्ट सब्जेक्ट? ओके, कॅन यू हेल्प मी टू अंडरस्टँड
मेक मी अंडरस्टँड माय डिफिकल्ट सब्जेक्ट. इथे क्वेश्चन्स तुम्हाला पूर्ण करायचे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे आपण वळूया. आता नाव दिस ॲक्टिव्हिटी इज अ क्ल्यू टू अवर लेसन. ही जी ॲक्टिव्हिटी ना, ही ॲक्टिव्हिटी आपल्या लेसनवरती आधारित आहे. आपला लेसन ज्या विषयावरती आहे तो विषय आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीने इथे समजेल. ओके, वी विल डिस्कस दिस. डिस्कस द चॅलेंजेस दॅट पीपल हॅव टू फेस ड्यू टू डिसॲबिलिटीज. डिसॲबिलिटीज आपण त्याला विकलांगपणा असं म्हणतो, अपंगत्व. एखाद्या व्यक्तीला जर कोणतीही शारीरिक अपंगत्व असेल, विकलांगता असेल, तर त्याला समाजामध्ये वावरत असताना कोणकोणते चॅलेंजेस म्हणजे आव्हान किंवा कठीणाई असं आपण ज्याला म्हणतो त्याला तोंड द्यावं लागतं. जे डिसेबल लोक असतात, जे अपंग व्यक्ती असतात, त्यांना समाजात वावरताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, चॅलेंजेस. त्याला आपण अडचणी असं सुद्धा म्हणतो, आव्हान. व्हॉट प्रोव्हिजन्स should be made in public places so that everyone gets the same access to public facilities. Public facilities, सार्वजनिक सोयी सवलती. हे जे डिसेबल लोक असतात ना, समाजामध्ये वावरत असताना पब्लिक प्लेसेसवरती ज्या सार्वजनिक जागा असतात, मग सार्वजनिक जागा म्हणजे कोणकोणत्या? आता बस स्टँड, रेल्वे स्टेशन है ना, हायवे असेल, रस्ता असेल, फुटपाथ असेल, शहरातली काही ठिकाणं एकमेकांना जोडणारा रस्ता असेल, ज्याला आपण रिंग रोड असं म्हणतो है ना. शहरातले गार्डन्स असतील, हॉस्पिटल्स असतील, हॉटेल्स असतील, हे ज्या पब्लिक प्लेसेस आहेत, या पब्लिक प्लेसेसवरती कोणकोणत्या प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी केल्या पाहिजेत की जेणेकरून या सगळ्या सार्वजनिक सोयी सुविधांचा या फिजिकल डिसेबल असणाऱ्या लोकांना त्या सोयी सुविधांचा लाभ घेता येईल. ओके, आता या ज्या दोन मुद्द्यांची आपण चर्चा केलेली ना मित्रांनो, त्यावर आधारित आपली ही ॲक्टिव्हिटी आहे. काय करायचं आहे ते आपल्याला इथं सांगितलेलं आहे. ऑब्झर्व युअर सराउंडिंग्स. आपल्या आजूबाजूचं आपण निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे, जिथे आपण वावरतो, आपण ज्या शहरात राहतो, ज्या कॉलनीमध्ये राहतो, आपण ज्या शाळेमध्ये शिकतो, घरून शाळेमध्ये येताना जे आजूबाजूचं सराउंडिंग आहे, जे वातावरण आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. शाळा सध्या बंद आहेत विद्यार्थी मित्रांनो, बिकॉज ऑफ COVID-19 वी आर ॲट होम. ठीक आहे, म्हणून ही ॲक्टिव्हिटी आपल्याला घरूनच करायची आहे. ऑब्झर्व युअर सराउंडिंग्स अँड राईट वेदर सच फॅसिलिटीज आर अवेलेबल. आपल्या आजूबाजूचं निरीक्षण करून बघायचं आहे की या फॅसिलिटीज खरोखर अशा अपंग व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत का. हाऊ कॅन यू हेल्प टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन. आणि अशा डिसेबल लोकांची सिच्युएशन इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून तुम्ही काय कराल. आता ही जी पेज नंबर 36 वरची ॲक्टिव्हिटी ना विद्यार्थी मित्रांनो, ती आपल्याला कंडक्ट करायची. ओके ओके विद्यार्थी मित्रांनो, हिअर दिस ॲक्टिव्हिटी इज गिवन इन अ टॅब्युलर फॉर्मॅट, in a table format. In this table we are seeing 3 columns and several rows. 3 columns दिलेले आहेत. In first column disability is given, the type of disability is given. विकलांगतेचा प्रकार पहिल्या कॉलममध्ये दिलेला आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये चॅलेंजेस दिलेले आहेत. The challenges are given in second column. चॅलेंजेस, समस्या. त्या विकलांगपणामुळे कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्या समस्या दुसऱ्या कॉलममध्ये दिलेल्या आहेत. आणि तिसऱ्या कॉलममध्ये नेसेसरी फॅसिलिटीज. अशा व्यक्तींसाठी कोणत्या नेसेसरी फॅसिलिटीज असल्या पाहिजे त्या तिसऱ्या कॉलममध्ये दिलेल्या आहेत. ओके, वी विल सी वन बाय वन. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी फर्स्ट डिसएबिलिटी. पहिली डिसेबिलिटी काय इथे? पहिली डिसेबिलिटी आहे हिअरिंग लॉस अँड डीफनेस. हिअरिंग लॉस
ऐकू येत नाही आहे, ठीक आहे, डिफनेस, बहिरेपणा. मग अशा ज्या व्यक्ती असतात ज्यांना ऐकू येत नाही, त्यांना कोणकोणत्या चॅलेंजेसला तोंड द्यावं लागतं, कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? त्यांची पहिली समस्या आहे, हिअरिंग कल्चर ट्रीट्स देम ॲज दो दे आर हँडिकॅप्ड. हिअरिंग कल्चर, समाजामध्ये त्यांना अशी वागणूक दिली जाते की जणू ते हँडिकॅप्ड आहेत, है ना, ते अपंग आहेत, अशी वागणूक त्यांना दिली जाते. दुसरी समस्या काय आहे त्यांची? लँग्वेज लर्निंग इज बेस्ड ऑन स्पोकन वर्ड्स. बहिरेपणा असतो, ठीक आहे ना, डिफनेस म्हणजे बहिरेपणा, आणि तो बहिरेपणा असल्यामुळे भाषा शिकण्याचं सगळ्यात मोठं माध्यम कोणतं विद्यार्थी मित्रांनो? तर हिअरिंग, ऐकून भाषा शिकतो आपण, है ना. मग लँग्वेज लर्निंग इज बेस्ड ऑन स्पोकन वर्ड्स, शब्द बोलले जातात आणि ते ऐकून आपण शिकतो. सो दे हॅव ट्रबल्स. आणि म्हणून मग जे बहिरे लोक असतात ना, जे डीफ लोक असतात, त्यांना ते कळत नाही. दे गेट ट्रबल देअर. अंडरस्टँडिंग टीचर्स अँड पियर्स. पियर्स म्हणजे त्यांचे फ्रेंड्स, मित्र. मग त्यांना ऐकू येत नाही, म्हणून मग त्यांचे मित्र, त्यांच्या घरातले लोक आणि शाळेमधले टीचर्स हे काय बोलत आहेत ते त्यांना कळत नाही. मग आता याच्यावरती नेसेसरी फॅसिलिटीज कोणकोणत्या उपलब्ध पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो? असे लोक जे आहेत की ज्यांना हिअरिंग प्रॉब्लेम आहे, ज्यांना डीफनेस आहे, मग त्यांच्यासाठी नेसेसरी फॅसिलिटी कोणती आहे? तर मग पहिली फॅसिलिटी त्यांची हिअरिंग एड्स, ऐकू यावं अशी साधनं. एड्स म्हणजे साधनं, ऐकू यावं अशी साधनं त्यांना मिळाली पाहिजेत. हिअरिंग एड्स शुड बी मेड अवेलेबल टू देम ॲट लो कॉस्ट. लो कॉस्ट, कमी किमतीत त्यांना ऐकू यावं अशी साधनं जी आहेत ना ती मिळाली पाहिजे. कमी कॉस्ट कशासाठी, किंमत कमी कशासाठी? तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना घेणं ते इझियर व्हावं म्हणून त्याची किंमत कमी असावी. ओके, आता आपण दुसऱ्या डिसएबिलिटीकडे जाऊया. द सेकंड डिसएबिलिटी इज व्हिजन लॉस अँड ब्लाइंडनेस. व्हिजन लॉस म्हणजे ब्लाइंडनेस. काही लोक अंशतः अंध असतात आणि काही 100% अंध असतात. व्हिजन लॉस, व्हिजन लॉस म्हणजे अंशतः अंधपणा आणि ब्लाइंडनेस म्हणजे 100% अंधपणा, ठीक आहे. मग असे जे लोक असतात त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? ट्रॅव्हलिंग अँड वॉकिंग डाऊन अ क्राऊडेड स्ट्रीट. क्राऊडेड स्ट्रीट, गर्दीने भरलेला रस्ता असेल तर ते अशा गर्दीने भरलेल्या रस्त्यावरती ते चालू शकत नाही, ठीक आहे, त्यांची कामं ते करू शकत नाहीत. दुसरं काय समस्या असते यांची? इट अफेक्ट्स अ पर्सन्स ॲबिलिटी अँड फिजिकल मुवमेंट. फिजिकल मुवमेंट आणि एबिलिटी, काम करू शकण्याची जी एबिलिटी असते, अशा गोष्टी त्याच्याने काय होतात? आपोआप कमी होऊन जातात. फिजिकल मुवमेंटवरती सुद्धा मर्यादा येतात. मग अशा लोकांना मदत कोणकोणत्या बाबतीत केली गेली पाहिजे? तर त्यांना टॉकिंग बुक्स स्टुडिओज त्यांच्यासाठी उपलब्ध असले पाहिजेत. टॉकिंग बुक स्टुडिओज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? आपण बुक्स बघितलेत, वी ऑल नो द बुक्स. बुक्स आर अ कलेक्शन ऑफ पेजेस वेअर सम वर्ड्स वर प्रिंटेड. ओके, पेजेसचं कलेक्शन असतं की ज्याच्यावरती वर्ड्स प्रिंट असतात अँड वी रीड इट, आपण ते वाचतो. पण मग अशा जे अंध व्यक्ती असतात अशा लोकांसाठी टॉकिंग बुक्स असले पाहिजे. मग टॉकिंग बुक्स म्हणजे काय? तर त्याच्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत, ठीक आहे. मार्केटमध्ये काही बुक्स असे पण अवेलेबल आहेत की ज्यांना एक वेगळा पेन मिळतो, त्या वर्ड्सवरून तो पेन फिरवला की तो शब्द कोणता आहे, तो शब्द आपल्याला तो पेन सांगतो, ठीक आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अनेक पद्धतीने विकसित झालेली आहे. असे किंवा काही रेकॉर्डेड कॅसेट्स असतील, रेकॉर्डेड PDF ज्या असतील, अशा त्यांना ऐकवल्या गेल्या पाहिजेत. अशा वेगळ्या वेगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यांच्या मार्गातून टॉकिंग बुक्स या अशा लोकांना मिळाल्या पाहिजे, ठीक आहे. लर्निंग लॅब त्यांच्यासाठी असली पाहिजे, त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकता यावं अशी वेगळी लॅब त्यांच्यासाठी असली पाहिजे. कम्प्युटर लॅब यांच्यासाठी असली पाहिजे, वेअर दे कॅन हिअर अँड लर्न. बघू तर ते शकत नाही, मग ते ऐकतील आणि शिकतील अशी फॅसिलिटी या ब्लाइंड व्यक्तींसाठी असली पाहिजे.
ठीक आहे. आता आपण पुढच्या डिसएबिलिटीकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. पुढची डिसएबिलिटी आहे स्पीच डिसऑर्डर. स्पीच डिसऑर्डर, ज्यांना व्यवस्थित बोलता येत नाही, बोलताना समस्या येतात, बोबडेपणा असतो, शब्द स्पष्ट उच्चारले जात नाहीत, अशी जी समस्या आहे त्याला स्पीच डिसऑर्डर असं म्हणतात. ठीक आहे. मग कोणकोणत्या समस्यांना यांना तोंड द्यावं लागतं? हार्ड टू एंगेज इन नॉर्मल गिव्ह अँड टेक ऑफ कन्व्हर्सेशन. नॉर्मल गिव्ह अँड टेक ऑफ कन्व्हर्सेशन. डे टू डे लाईफमध्ये, घरामध्ये किंवा बाहेर मित्रांशी म्हणा, किंवा गल्लीमध्ये म्हणा, किंवा शाळेमध्ये म्हणा, जे डे टू डे लाईफचं नॉर्मल गिव्ह अँड टेक असतं कन्व्हर्सेशनचं. गिव्ह अँड टेक म्हणजे देवाणघेवाण, कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. जे डेली लाईफचं जे संभाषण असतं ना, ते संभाषण यांना जमत नाही, ते खूप कठीण जातं. शब्द त्यांच्याकडनं उच्चारले जात नाही, किंवा उच्चारलेले शब्द हे स्पष्ट नसतात. दुसरी समस्या काय यांची? दुसरी समस्या आहे हॅव अ ट्रबल फॉर शेअरिंग थॉट्स, आयडियाज अँड फिलिंग्स. त्यांना स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना आणि स्वतःच्या भावना ज्या आहेत त्या परफेक्टली मांडता येत नाहीत, तिथे ते कमी पडतात. मग अशा लोकांसाठी कोणकोणत्या फॅसिलिटीज असल्या पाहिजेत? मग त्याच्यासाठी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असली पाहिजे, हिअरिंग स्क्रीनिंग रूम असली पाहिजे, आणि टेक्निकल सपोर्ट त्यांना सगळा मिळाला पाहिजे. या सगळ्या फॅसिलिटीज या स्पीच डिसएबिलिटी असणाऱ्यांना मिळाल्या पाहिजेत. पुढची डिसएबिलिटी आहे फिजिकल डिसएबिलिटी. शारीरिक काही व्यंग असेल. मग त्याच्याने कोणकोणत्या समस्या यांना भेडसावतात? इट रिस्ट्रिक्ट्स द फ्रीडम इन मेनी वेज. त्यांचं स्वातंत्र्य जे आहे ना, ते स्वातंत्र्य त्याच्यावरती बंदी येते, त्यांना हवं तसं जगता येत नाही. फिलिंग ऑफ इनसेक्युरिटी व्हाईल ट्रॅव्हलिंग इन अ पब्लिक ट्रान्सपोर्ट. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस असेल, रेल्वे असेल, विमान असेल, काही खाजगी वाहनं असतील, या पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हलिंग करताना अशा लोकांच्या मनामध्ये इनसेक्युरिटी असते, असुरक्षिततेची भावना असते. का? तर ते इतर लोकांसारखे नॉर्मल नाहीत, ही भावना त्यांच्यामध्ये असते. मग अशा व्यक्तींसाठी कोणकोणत्या सोयी सवलती पब्लिक प्लेसेसवरती असल्या पाहिजेत? तर त्यांच्यासाठी अवेअरनेस अबाउट व्हेरियस गव्हर्नमेंट वेलफेअर स्कीम्स. अशा अपंग व्यक्तींसाठी ना शासनाच्या काही कल्याणकारी योजना असतात, वेलफेअर स्कीम्स. अशा या ज्या कल्याणकारी योजना आहेत, वेलफेअर स्कीम्स आहेत, यांची त्यांना माहिती मिळाली पाहिजे, आणि ती माहिती देण्याचं काम त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्यांनी करायचं आहे. ठीक आहे. शुड गेट हेल्प फ्रॉम द पीपल अँड सीट्स शुड बी केप्ट रिझर्व्ड फॉर दॅम. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मग रेल्वे असेल, बस असेल, विमान असेल, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो कोणता प्रकार असेल, अशा ठिकाणी एकतर इतर त्यांचे जे सहप्रवासी असतील, है ना, को ट्रॅव्हलिंग पीपल असतील, या सगळ्यांनी काय करायचं आहे त्यांना? दे शुड हेल्प दीज पीपल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीट्स शुड बी केप्ट रिझर्व्ड फॉर दीज पीपल. काही सीट अशा लोकांसाठी रिझर्व्ड असल्या पाहिजे. आपण पुढे जाऊया. इंटेलेक्च्युअल डिसएबिलिटी. इंटेलेक्च्युअल डिसएबिलिटी, बौद्धिक क्षमता ही पुरेशी विकसित झालेली नसते. ठीक आहे. असे लोक जे ते कोणत्या समस्या फेस करतात? ग्रेट डील ऑफ डेप्रिव्हेशन मेनली बिकॉज ऑफ इग्नरन्स अँड अनरिअलिस्टिक डिमांड्स ऑन द पार्ट ऑफ टीचर्स, पॅरेंट्स अँड कम्युनिटीज. टीचर्स, पॅरेंट्स अँड कम्युनिटीज या सगळ्यांकडनं, असे जे लोक असतात, अगदी पालकांकडनं सुद्धा अनरिअलिस्टिक डिमांड्स अशा मुलांकडनं ठेवल्या जातात की जे ही मुलं पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना थोडंसं ते जड जातं. ऑफन स्टिग्मॅटाइज्ड अँड डिव्हॅल्यूड बाय सोसायटी. डिव्हॅल्यूड, अवमूल्यन केलं जातं अशा व्यक्तींचं. इंटेलेक्च्युअल डिसएबिलिटी ज्यांना असते
त्यांची चेष्टा मस्करी केली जाते, त्यांचं अवमूल्यन केलं जातं. मग अशा लोकांसाठी मदत कोणत्या स्वरूपात असली पाहिजे? तर अशा लोकांना रेसिडेन्शियल केअर अँड ट्रीटमेंट टू बी प्रोव्हाइडेड. रेसिडेन्शियल केअर, त्यांना घरीच त्यांच्या ट्रीटमेंट आणि केअर जी आहे ती पुरवली गेली पाहिजे. ठीक आहे. दुसरी काय मदत केली पाहिजे यांना? तर मटेरियल ॲज पर देअर इंटेलेक्च्युअल लेव्हल शुड बी मेड अवेलेबल. इंटेलेक्च्युअल लेव्हल, अशा व्यक्तींची बौद्धिक पातळी थोडीशी कमी असते, त्यांना समजायला थोडं जड जातं. म्हणून मग त्यांना समजेल असं मटेरियल त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे, म्हणजे त्यांना ते कळतं. ठीक आहे. नाहीतर ते प्रवाहामध्ये खूप मागे राहून जातात. अशा व्यक्तींसाठी शाळासुद्धा वेगळ्या असतात, शिक्षणाची माध्यमंसुद्धा वेगळी असतात. आणि शेवटची डिसॲबिलिटी दिलेली आपल्याला लर्निंग डिसऑर्डर. शिक्षण घेताना जड जातं अशा व्यक्ती, असं विद्यार्थी. मग यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? स्टिग्मा अँड द लॅक ऑफ रेकग्निशन. लॅक ऑफ रेकग्निशन, स्वतःची ओळख हे लोक बनवू नाही शकत, कारण अभ्यासात थोडेसे मागे असतात. म्हणून मग बाकीचे लोक यांना काय करतात? दे टीज सच टाईप ऑफ स्टुडंट्स, त्यांना चिडवतात. डू नॉट गेट जॉब, गुड हेल्थ केअर. त्यांना जॉब मिळत नाही पुरेसा, त्यांची हेल्थ केअर जी आहे ती राखली जात नाही. बीइंग आयसोलेटेड, अशा व्यक्ती एकट्या पडतात. अशा व्यक्तींना मित्र लाभत नाही, समाज त्यांना स्वतःपासून दूर लोटतो. आणि मग रिझल्ट इज दिस टाईप ऑफ पीपल बीइंग आयसोलेटेड, ते एकटे पडतात. त्यांना मदत कशी दिली गेली पाहिजे? तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲकॅडेमिक सपोर्ट शुड बी प्रोव्हाइडेड ऑन अ केस बाय केस बेसिस. प्रत्येक व्यक्तीची क्षमता कमी जास्त असते, म्हणून मग केस बाय केस प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार ॲकॅडेमिक सपोर्ट दिला गेला पाहिजे, त्याच्या क्षमतेनुसार त्याला शिक्षण दिलं गेलं पाहिजे. स्पेशल ट्रीटमेंट शुड बी गिव्हन टू देम ॲज पर देअर रिक्वायरमेंट. स्पेशल ट्रीटमेंट, त्यांना जशी रिक्वायरमेंट असेल तशी स्पेशल ट्रीटमेंट त्यांना दिली गेली पाहिजे, तेव्हाच त्यांना काही गोष्टी समजायला मदत होते. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो टेबल आपल्याला इथे दिलेला होता तो आपण बघितला आहे. We will stop here. In our next period, we will start our lesson. Okay. हा जो टेबल दिलेला आहे पान नंबर 36 वरचा, डिसएबिलिटी, चॅलेंजेस आणि नेसेसरी फॅसिलिटीजचा, हा टेबल तुम्ही सगळ्यांनी स्वाध्याय म्हणून लिहायचा आहे. We will meet in our next period.